अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी काही वक्तव्य केलं मुलींच्या बाबतीत। मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती नोकरीवाल्याला मुलाला भेटते, 2 नंबरची मुलगी कोणाला भेटते तर पानटपरीवाल्याला भेटते, किराणा दुकानदाराला डोंगरी मुलगी दिली जाते, तर 3 नंबरच्या गाय हेडबली डाबवली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते, जन्माला येणारं लेकरू सुद्धा हेबाळ निघतं, माय इल्लू पिल्लू याच्या पोटी वारणाचं पिल्लू, असा कार्यक्रमच सगळा। हे जे देवेंद्र भुयार आहेत ज्यांनी आमच्या पक्षाला पाठिंबाही दिलेला आहे आणि अपक्ष आमदार आहेत, तर भाऊ तुम्ही अत्यंत चुकीचं विधान करत आहात। मुलीची अ ब क ड ही जी काही तुम्ही वर्णन करताय हा आमच्या स्त्री जातीचा अपमान आहे। तुम्ही तातडीने तुम्ही केलेल्या या चुकीच्या विधानाची समस्त महाराष्ट्रातील माता भगिनीची माफी मागितली पाहिजे। तुम्ही जरी तुमचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला असेल तरी चुकीची वक्तव्य खपून घेतली जाणार नाही। लोकप्रतिनिधींनी समाजाला संदेश देणारी, समाजामध्ये उन्नती घडणारी अशी वक्तव्य करणं गरजेचं असतं, कारण का संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे एक वेगळा लोकप्रतिनिधी म्हणून त्या नजरेने बघत असतो। त्याच्यामुळे देवेंद्र भुयार हे वक्तव्य तुम्ही केलेले अत्यंत निषेधार्थ आहे। तुम्ही तातडीने या विधानाची माफी मागितली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातील माता भगिनी तुम्हाला माफ करणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।